बघितलं पाहिजे, कन्सिस्टन्सी मी गोष्टी केली. मी माझ्या एक उदाहरण देऊ इच्छितो की माझा जेव्हा पहिला नंबर आला तेव्हा वडिलांनी मला अभिनंदन केलं, पण त्याच्याबरोबर हेही सांगितलं की एक टॉप होण्याच्या एक मुकाम तुम्ही पार केलेला आहे, पण तुम्ही कन्सिस्टन्सी एक हॅबिट काढवा. आता ते एक मोठं वाक्य होतं, ते माझ्या लक्षात गेलं आणि मला वाटलं की हे मोठं आहे. मला काय वाटलं मी टॉप केलंय म्हणजे काय झालं, आपलं फॅमिली खुश आहे, पण तसं नाही. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की हे एक हॅबिट म्हणून तुम्ही कळवा, प्रत्येक वेळी टॉप केले पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी खूप मेहनत केली की वडिलांनी जे सांगितलं आहे तशाप्रमाणे मला करून दाखवायला पाहिजे, नाहीतर वडील सांगतील की एकदा आलं म्हणजे फ्लूट मध्ये आलं. त्याच्यानंतर मी 9 टाइम्स फर्स्ट रँक कंटिन्युअसली घेतली शाळेमध्ये. हा माझा रेकॉर्ड आहे. आणि इट इज व्हेरी इझी. आपल्याला वाटते ते कठीण आहे, टॉप मध्ये क्लासच्या टॉप करायला कठीण आहे, पण असं नसतं. काही लोक विचार करतात मी गरीब आहे, मला काय एज्युकेशनची फॅसिलिटी नाही, ट्युशनची फॅसिलिटी नाही, मला हे नाही ते नाही, आणि म्हणून मी टॉप करू शकत नाही. पण तसं नसतं. मी 10 बाय 20 ची खोलीमध्ये राहत होतो, मी पण गरीब होतो आणि माझ्याकडे पण तेवढे पैसे नव्हते की मी सगळी फॅसिलिटी घेऊ शकत होतो. पण माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की लाखो लोकांना काय म्हणजे परिस्थिती अशी असते, त्याच्यात काय आपण टॉप करू शकत नाही. म्हणजे फोकस असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे लक्ष्यावर. काही आपल्याला बँड वाजवले बाजूमध्ये तरी आपल्याला अभ्यास करता यायला पाहिजे. असं सांगू नका मला टॉयलेटमध्ये 10 मिनिटची वेळ जाते, ते लाईन लावायला लागते, हे करायला लागते आणि म्हणून मी अभ्यास करू शकत नाही. तुमच्या जर फोकस असलं एज्युकेशन मध्ये आणि क्लासमध्ये टॉप करण्याचा एक गोल ठेवला डोक्यात तर तुम्ही टॉप करू शकता. दुसरा उदाहरण मी सांगतो. मी IIM मध्ये जेव्हा प्रवेश घेतला तर क्लासच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी पाऊल टाकलं तेव्हा मी माझ्या जे कलीग होते त्यांना मी सांगितलं मी ही क्लासला टॉप करणार. तर लोक म्हणजे हसले तरी नाही, पण त्यांनी उत्सुकतेने म्हणजे एक क्युरिओसिटीने बघितलं हा काय बोलतोय, म्हणजे वेळ झालाय का, या क्लासमध्ये सगळेच हुशार आहेत, म्हणजे तो टॉप करणार असं कसं काय प्रेडिक्ट करू शकतो. तर मी त्यांना वाटलं मी त्याला सांगत आहे, पण तसं नव्हतं. मी मला स्वतःला टार्गेट देत होतो. जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो मी हे करणार म्हणजे एक व्हायब्रेशन क्रिएट होतं आणि स्वतःवर एक जिम्मेदारी येते की मी लोकांना आता सांगितलं, आता मला करून दाखवायला पाहिजे. नंतर फर्स्ट टर्म मध्ये मिड टर्म मध्ये मी IIM च्या क्लासमध्ये टॉप केला विथ 83%. आणि त्याच्यानंतर ते आलं की तू बोललो होतो आणि तू टॉप केला. तुम्हाला डाऊट होते, मला डाऊट नव्हते. मी करून दाखवले 83% इन IIM इज नॉट अ जोक ऍक्च्युअली. आणि करून दाखवलं. माझा सांगण्याचा मुद्दा हे आहे की पॉसिबल आहे जर तुम्ही लक्ष निर्माण केलं तर. तुम्ही जर स्वतःला म्हणालो की मी टॉप करणार तर हे पॉसिबल आहे. हा जे पारितोषिक आपण जे वितरण करत आहोत हे माझ्या दादाच्या नावाने आहे, मदनसिंग मेहताच्या नावाने आहे. मदनसिंग मेहताची मी थोडी पृष्ठभूमी देऊ इच्छितो. ते एक ऑर्थोडॉक्स अभियंता होते. त्यांनी राजस्थान मध्ये 2 मोठे डॅम रिपेअर आणि रिस्टोर केलेली होती. ते जे डॅम आहे ते 40 विलेज मध्ये इरिगेशन वॉटर आणि पिण्याचे पाणी प्रोव्हाइड करत होते. माझ्या दादानी त्याच्या अतिरिक्त बरेच लेक पण बांधले आहे राजस्थान मध्ये. राजस्थान एक डेझर्ट सिटी आहे, त्याच्यात लेक बांधणे आणि त्याच्या पाणीचं हे कन्झर्वेशन करणं आणि पुरवठा हे निर्माण करणं एक कठीण कार्य होतं. त्यावेळची गोष्ट मी करत होतो ज्यावेळी सिमेंटचा निर्माण झाला नव्हता. जे डॅम आहे त्याच्यात सिमेंटचा उपयोग केले गेलेले नाही, तेव्हा सिमेंटची इन्व्हेन्शन झालंच नव्हतं. ते लाईमस्टोन क्ले सिलिका त्याच्या मिळून ते डॅम बनवलं होतं. आजही ते डॅम आहे ते आजचे जे अभियंताचे जे प्रोजेक्ट करतात त्यांना एक प्रोजेक्ट म्हणून ते निवडून जातात आणि त्यांना दाखवतात कसं काय काम करायचं असतं, कसं काय आपल्याला डॅम बांधवायचे असतं. हा एक गोष्ट. हे सगळ्या कार्यकर्ते जे त्यांनी राज्यात केले ते
राजा उमेश सिंग द्वितीय त्यांच्या राजदरबारीच्या नवरत्नापैकी एक होते आणि त्यांनी दरबारमध्ये खूपच नाव मिळवलं होतं आणि त्याच्या नावावरती ह्या मदन सिंग मेहता एक्सलन्स अवॉर्ड आहे. त्यांनी स्वतःच्या कामामध्ये एक्सलन्स दाखवला होता आणि हे अवॉर्डचं नाव म्हणून मी एक्सलन्स ठेवले आहे की ज्यांना ते सर्टिफिकेट मिळाला त्यांनी ते बघितलं पाहिजे की मी कसं काय एक्सेल करू शकतो. असं नाही की फक्त आपला अभ्यासमध्ये एक्सेल करायचं, कोणी स्पोर्टमध्ये आहे, कोणी संगीतमध्ये आहे, कोणी इतर फॅकल्टीमध्ये आहे. तुम्हाला सर्व काही काम हातात घेतलं तर तुम्ही एक्सेलन्स मिळवलं पाहिजे. हे तुमच्या गुणधर्म असलं पाहिजे, एक हॅबिट असली पाहिजे. हा जे दुसरं जे आपण जे वितरण करत आहोत ते भावना फाउंडेशन तर्फे करत आहोत आणि भावना हे माझी मोठी बहीण होती. ती माझा जन्म झाला त्याच्या अगोदर तिचं निधन झालं होतं. एक ट्रिब्यूटमुळे मी एक भावना फाउंडेशनचं निर्माण केलं आणि त्याच्या फाउंडेशन तर्फे मी हे सगळं कार्य करत आहोत आणि मला वाटतंय की मी जे काहीतरी लोकांना इन्स्पायर करू शकतो ते माझी खुशनशिबी असणार आणि शाळेने मला संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहोत. पुन्हा सर्व विजेत्यांना मी अभिनंदन करतो आणि शाळेला पूर्व जे आपल्याला मला जे संधी दिली होती त्याचं पण अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये शाळेचा खूप प्रोग्रेस व्हावं असं सांगून मी आपले जे 2 शब्द आहेत त्यांचा विराम देतो. थँक्यू.